आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे. साहेब, मला एक सांगा की सध्या जागा वाटपाचं काय स्टेटस आहे आणि महत्त्वाची गोष्ट की प्रकाश आंबेडकरांना घेऊन ज्या प्रकारे पाहायला मिळतं चित्र की काँग्रेस असतील किंवा बहुजन वंचित आघाडी असेल एकमेकांवर टीका करताना दिसतात. त्यामुळे आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना घ्यायचं की नाही याबद्दल एक संभ्रम पाहायला मिळत आहे. असं आहे की आमची जी महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याबरोबर माननीय वंचितचे जे सन्माननीय अध्यक्ष आहे प्रकाशजी आंबेडकर यांची चर्चा चालू आहे. 2 दिवसापूर्वीसुद्धा वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा झाली. आज सुद्धा चर्चा त्यानिमित्तानं होणार होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा चालू आहे. आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीबरोबर माननीय प्रकाशजी आंबेडकर त्यांचा पक्ष अवश्य बरोबर येऊन भारतीय जनता पार्टीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी संपूर्ण ताकदीने महाविकास आघाडीबरोबर येतील याचा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. कुठेतरी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुप्त शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. त्याचे परिणाम कुठेतरी जागा वाटपाच्या चर्चेवर होताना दिसत आहे. नाही, ठीक आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी काहीतरी भाषणामध्ये काँग्रेसबद्दल काही बोललेत, पण असं आहे की अशा पद्धतीने चर्चा चालू असताना ज्यांच्याशी आपली चर्चा चालू आहे त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं टाळलं पाहिजे असं मला वाटतं. ते आता वरिष्ठ नेते आहे, पण चांगल्या प्रकारे आमची तिन्ही पक्षाबरोबर त्यांची चर्चा चालू आहे. त्यांचे जर काही त्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते वरिष्ठ नेत्यांची जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये त्यांचे प्रश्न जे त्यांच्या डोक्यामध्ये आहेत ते ठेवू शकतात. महाविकास आघाडी साधारण किती जागा त्यांना द्यायला तयारी आहे तुमची? असं आहे, त्यांनी 27ची यादी मागे दिली होती की 27 ठिकाणी आमचं अतिशय प्रभावीपणे काम चालू आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा मिळायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं, शरद पवार साहेबांनी, की 4-5 जागेपर्यंत आम्ही अवश्य त्यांना द्यायचा विचार करू. पण शेवटी कसं आहे की सर्व माननीय शरद पवार साहेब आहे, माननीय उद्धवजी ठाकरे आहे, माननीय बाळासाहेबजी आहेत, आंबेडकर एकत्र बसून योग्य तो निर्णय करतील आणि 100% वंचित आघाडी महाविकास आघाडीबरोबर येईल याचा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. कुठेतरी बहुजन वंचित आघाडीवर देखील असा आरोप होतो की कुठेतरी ते चर्चेत बसतात आणि बाहेर जाऊन महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरच घटक पक्षांवरच टीका करतात. त्यामुळे त्यांनाच यायचं नाही महाविकास आघाडीमध्ये. नाही, आम्ही आशावादी आहे. कधीपर्यंत तोडगा निघेल? लवकरात लवकर होईल. या 2-3 दिवसात निर्णय व्हायला पाहिजे. विदर्भामध्ये वर्धेच्या जागेला घेऊन मोठा आग्रह आहे तुमचा. असं आहे, विदर्भामध्ये आमच्या 2-3 जागेसाठी आग्रह आहेत, त्याच्यावरसाठी आमची चर्चा चालू आहे. आता शेवटी काय निर्णय होतो वरिष्ठ पातळीवर ते झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते आणि बाकी मित्रपक्षाचे नेते एकत्र बसून पत्रकार परिषद घेतील आणि संपूर्ण 48च्या 48 जागा कोणता उमेदवार, कोणता पक्ष, कोणत्या मतदारसंघातून आपला उमेदवार देईल याच्या बाबतीत घोषणा होईल. विदर्भातल्या कोणत्या जागा अपेक्षित आहे तुम्हाला? आहे 2-3 जागा आहेत आमच्या. वर्धा आहेच. वर्धा, त्या 3मध्ये आमची वर्धासुद्धा मागणी आहे. अच्छा. आणि भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आहे, आता 2-3 आहेत. अमरावती संदर्भात काय? कारण की मागच्या वेळेस तुम्ही तिथनं लढले होते. अमरावतीमध्ये 2014मध्ये आमच्या पक्षाच्या चिन्हावर त्या निमित्तानं उमेदवार लढले होते. ते 19मध्ये आम्ही आणि काँग्रेसनी त्यांना बाहेरून पाठिंबा निवडून दिलं आणि आता त्याच्यामुळे आमचा अमरावतीसुद्धा हक्काचा मतदारसंघ आहे, त्याचीसुद्धा आम्ही मागणी आमच्या बैठकीमध्ये केली. हे होते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.